नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांचे आपल्या स्वामी सेवा चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला एक विनंती की तुम्ही हा स्वामी संदेश शेवटपर्यंत पहा. अर्ध्यात सोडून सेवेतून उठू नका. तुम्ही भाग्यवान ठराल. कधीकधी काही न करताही लोक आपल्याला वाईट बनवून टाकतात, पण गोष्ट एवढीच असते की आपण त्यांना हवं तसं तुम्ही वागत नाही. आपली जवळचीच माणसं आपल्याशी तरेवाईकपणे वागतात, पण याचं मुळीच वाईट वाटून घेऊ नये. फक्त परक्याकडून कसलीही अपेक्षा करू नये. एकदा हे उमगलं की आपली अपेक्षा भंग होत नाही. एखादा माणूस वेगळं काही करत असेल तर तो कामातून गेला असं लोकांना वाटतं, पण तो आपल्याला हवा तसा वागत नाही असा त्यांचा अर्थ असतो. नाती, प्रेम, मित्रता प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतात, पण ते थांबतात तिथेच जिथे त्यांना आदर मिळतो, सन्मान मिळतो. कित्येक वेळा ताप हा औषधाने नाही तर तब्येत कशी आहे तुमची हा विचारून पण कमी जाणवतो. फक्त कधी कुणाला वाईट नका बोलू, कारण वाईट तुमच्यामध्ये पण आहे आणि बोलणारं तोंड त्यांच्याजवळ पण असतं हे विसरू नका. तुम्ही किती जगलात यापेक्षा तुम्ही आयुष्य कसं जगलात हे जास्त महत्त्वाचं आहे. दिवस आणि तारखा नाही तर वर्तमानातील क्षण महत्त्वाचा आहे. तो एकदा गेला की मग ते दिवस गेले, ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी. फक्त कधी नुसतं बघून एखाद्याचं स्टेटस ठरवू नका, कारण कपडे आणि चेहरा सगळं सांगत नसतं. विचार पण माणसाला श्रेष्ठ बनवतात. आणि जर कधी कुणाचा व्यवहार बघायचा असेल तर त्याला सन्मान द्या. गुण बघायचे असतील तर त्यासोबत वेळ घालवा. कुणाची नियत बघायची असेल तर त्याला कर्ज द्या आणि त्याची सवय बघायची असेल तर त्याला थोडासा मोकळा वेळ द्या. चांगली लोक फक्त आणि फक्त त्यांच्या चांगल्या कर्मानेच ओळखली जातात, कारण चांगल्या गोष्टी तर वाईट लोक पण करतात. उत्तर तर प्रत्येक प्रश्नाचं देता येतं, पण ज्यांना नात्याची ओळख नाही ते शब्दांना काय मान देतील. असं नाही की जिंदगी प्रत्येक वेळेला चांगले दिवस दाखवेल. कधी कधी वाईट दिवस पण बघावे लागतात. त्याशिवाय आपल्याला चांगल्या दिवसाचं मूल्य कळत नाही. पण आयुष्य समजायचं असेल तर एकदा मागे वळून पहा, आणि आयुष्य जगायचे असेल तर नेहमी पुढे पहा. कधी कधी पर्याय शोधत असताना हाती एकच पर्याय उरतो, तो म्हणजे फक्त पुढे चालत राहणं. कारण थांबून प्रश्न सुटत जरी नसले तरी शेवटी प्रवाहाच्या बरोबर वाहत जाणे हे एक सहज साध्य असते. पण प्रवाहाच्या विरुद्ध वाहत जाणं आणि कोलमडून जरी पडलो तरी आपलं अस्तित्व टिकवणं हे खरं कठीण काम आहे. पण स्वतःला एवढं पण ढासळू देऊ नका, कारण लोक इथं पडलेल्या घराची वीट पण ठेवत नाहीत. ज्याला माणुसकी समजते तो शब्द वेळ पाळतो, आणि ज्याला स्वार्थ समजतो तो नेहमीच वेळ साधतो. मग खूप सुंदर आणि जग आहे. हसत खेळत आनंदात राहा. आयुष्य एकदाच मिळतं. नेहमीच पोटात ज्वालामुखी असतानाही हिरवीगार झाडं दिसतातच ना. मग पोटात कितीही दुःख असलं तरीही चेहरा नेहमी हसरा ठेवा. संकट काळात मिळेल त्या सुचेल त्या मार्गाने समस्या सोडवावी लागते. नंतर मग वेळेबरोबर आपल्याला कायमचा तोडगा काढता येतो. आयुष्यात धडपड करून, खस्ता खाऊन, संघर्ष करून बरेच काही संपत्ती मिळवतो, पण ज्यासाठी आपण हे सगळं करत होतो ते कारणच सापडत नाही. शेवटी मनामध्ये एकच प्रश्न राहतो, कशासाठी हे सगळं? जेव्हा काही नव्हतं तेव्हा पण आपण खुश होतोच ना. आयुष्यातील सर्वात सुखकर क्षण म्हणजे लोकांना वाटतं की ह्याला हे जमणार नाही, आणि ते साध्य झाल्यावर आलेली ती पूर्णत्वाची फिलिंग. जगात अशी एकही समस्या नाही ज्यावर उत्तर नाही. ती सोडवायला कधी पैसा हवा असतो, तर कधी आपला माणूस आणि वेळ. या तिन्ही गोष्टी पलीकडची समस्या अस्तित्वातच नसते. जीवनात स्वतःला कमीपणा घ्यायला शिका, आणि त्याचं शहाणपण घ्यावं लागतं, तरच आपली उंची लागते आणि उंची वाढते. माणसं जोडली जातात आणि यातच खरा मोठेपणा आहे. आयुष्य ठरवून दिलेल्या सिद्धांतानुसार कधीच चालत नाही. ते काय येण्या जाण्याची पायवाट नाही की रेल्वेचं रूळ नाही जे ठरवून दिलं तसं चालेल.
ते नदीच्या प्रवाहासारखं सुसाट चालतं. वाट मिळेल तसं, दिशा गवसेल तसं. एखाद्याचं मन राखायचं ठरवलं तर आपलं मन मारावं लागतं. एका वेळेस एकच साध्य होतं. दुसऱ्याचं सुख किंवा आपलं मन. पोपटाला गरुडाचे पंख लावता येतील, पण गगनभराचे स्वप्न हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. मनस्ताप हा कुणाला चुकला आहे, तो आयुष्याचा एक भागच आहे. आपण संयम ठेवला तर तडा गेलेलं काचेचं भांडं पण तसंच राहतं. त्याचा उपयोग पाणी भरण्यासाठी नाही झाला तरी त्यात फुलं ठेवता येतात. म्हणून सकारात्मक राहा. तुमचा कडवा विरोधक एक असा गुरु आहे जो तुमची कमजोरी परिणामासह दाखवून देतो. म्हणून कठोर विरोधक असावे. ते छान बोलणाऱ्या मित्रापेक्षा कैक पटीने चांगले असतात. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळो अथवा नाही मिळो हा तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. तिला याचा विचार कधीच करू नका, कारण आपले आयुष्य आपल्याला जगायचं आहे, लोकांना नाही. विश्वास हा किती छोटा शब्द आहे. वाचायला सेकंद लागतो, पण विचार करायला मिनिट लागतो, समजायला दिवस लागतो आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य लागते. स्वामींनी आपल्या उपदेशात सांगितले आहे की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायलाच आपलं भाग्य लागतं. हेच आपल्या नवरा बायकोच्या नात्यात शोधावे लागतं. लव्ह मॅरेजमध्ये माणसं ओळखून लग्न केले जाते, मात्र जुळवून केलेल्या लग्नात सर्व गोष्टी मनासारख्या होतातच असं नाही. त्यामुळे चाचपडत का असेना, पण आपल्याला लाभलेली माणसं ओळखावी लागतात. तरच संसार हा सुखाचा होऊ शकतो. संसाराच्या रहाटगाड्यात अडचणी या येतच राहणार, पण स्वामी सांगतात तसं पती पत्नीने आपल्या गाठीशी हे वाक्य बांधून घ्यावे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. त्यावर ज्या दिवशी विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल. जोपर्यंत पती पत्नी आत्मविश्वासाने, प्रेमाने आणि आदराने एकत्र राहतील, तेव्हा कोणत्याही अडचणीतून मार्ग काढत सुखाचा संसार करू शकते. स्वामी समर्थाचे अनेक उपदेश आहेत, मात्र सुखी संसार करायचा असेल तर हे महत्त्वाचे उपदेश तुम्ही पाळायलाच हवेत. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तीला, अर्थात पतीला व पत्नीला सांगा, जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात. तेच एकमेकाचे साथी जन्मभर असतात. त्यामुळे एखाद्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्यांनाच आधार असतो. लोकांना दुःख कळल्यास त्याचा बाऊ केल्यास वेळ लागणार नाही, असंही स्वामींनी सांगत संसाराचे सार सांगितले आहे. तुम्हीही आपल्या जीवनात स्वामींच्या या विचाराचा अवलंब करून जीवन सुखकर बनवा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि आपल्या चॅनेलला आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.